ओके रोल इसके बारे में केंद्र सरकार ने जो निर्णय लिया है इससे किसानों में नाराजगी है, व्यापारियों में जी, जैसा कि कल एक नोटिफिकेशन निकला है जोरात और थोड़ा जिसमें प्याज की एक्सपोर्ट को लेके जो बैन किया है उसके बारे में मुझे भी काफ़ी सारे किसानों के फ़ोन भी आए, चर्चा भी हुई। और जैसा कि मैं हमेशा कहती हूँ कि नासिक ज़िला एक प्याज का बहुत बड़ा प्याज का उत्पादक ज़िला है और किसानों के हित में हमेशा से ही मोदी की सरकार ने अच्छे निर्णय लिए हैं। लेकिन कल का जो निर्णय हुआ है उस बारे में मैंने स्वयं केंद्रीय मंत्री पीयूष जी को पत्र भी दिया, उनसे चर्चा भी हुई। उस चर्चा में ज़रूर माननीय केंद्रीय मंत्री पीयूष जी ने डिटेल में चर्चा भी की है और उन्होंने कहा है कि ज़रूर इस पर हम सोच विचार करेंगे और सरकार इसको सकारात्मक से देखती भी है और हमेशा से किसानों के हित में इसके पहले ही जो निर्णय लिए हैं प्याज की, चाहे वो लाल प्याज की खरीद हो, मैक्सिमम प्रोक्योरमेंट हो, या जब पिछली बार निर्यात बंद थी तो खुली करना हो, निःशुल्क निर्यात प्याज की हो, इस बारे में सरकार ने लगातार प्रयास किए हैं और इस बार भी माननीय केंद्रीय मंत्री पीयूष जी ने कहा है कि हम किसानों की हित के लिए ज़रूर एक सकारात्मक से निर्णय लेंगे और वो चर्चा भी लागू करण्यात आलेली आहे। खरं तर शेतकऱ्यांचा रोष आता बघायला मिळतोय, ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून उग्र आंदोलनं देखील करण्यात आले। काय होते? मला देखील कालपासून अनेक शेतकरी बांधवांचे बरेचसे फोन पण आले आणि मागच्या काही दिवसांपासून म्हणजे मागच्या महिन्यातच सरकारने हा निर्णय घेतला होता की निर्यातीवर काही MEP $800ची जाहीर केली होती, जेणेकरून इथे पण उपलब्धता राहील। परंतु कालचा जो निर्णय आहे त्याच्या बाबतीत मी देखील माहिती घेतली आणि माझ्या पूर्ण भावना शेतकऱ्यांबरोबर आहेत। त्यानंतर मी तात्काळ काल पार्लमेंटमध्येच केंद्रीय मंत्री पीयूष जी गोयल यांची भेट देखील घेतली, त्यांच्याशी चर्चाही केली, त्यांना पत्रही दिलं आणि या संदर्भात नक्कीच परत फेरविचार करावा असंही माझं बोलणं झालं। या बाबतीत त्यांनी सांगितलं की या बाबतीत सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, फेरविचार पण करेल आणि याच्यामधनं तोडगा नक्कीच काढू, कारण शेतकऱ्यांच्या पाठीशी वेळोवेळी या सरकारने हिताचेच निर्णय घेतले। आपण बघितलं असेल की चांगला भाव असल्यानंतर मार्केट खुलं करणं असेल किंवा नाफेडच्या माध्यमातून खरेदी असेल किंवा निर्यात खुली करणं, निःशुल्क निर्यात खुली करणं, हे निर्णय यापूर्वी घेतले गेलेत आणि मला वाटतं कालचा जो निर्णय आहे त्या भावना नक्कीच मी एक लोकप्रतिनिधी म्हणून पोहोचवल्या आहेत आणि माझा जिल्हा हा पूर्ण कांद्याचा मॅक्झिमम प्रोडक्शन करणारा जिल्हा आहे। कांदा उत्पादक इथला चांगला क्वालिटीचा कांदा ह्या जिल्ह्यात तयार होतो, या भावनाही पोहोचवल्या आहेत आणि त्याबाबत चर्चा देखील झालेली आहे। संकटात सापडलेले शेतकरी कुपोषणाच्या बाबतीत नेहमीच माहिती किंवा आढावा घेत असतो आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील। जिल्ह्यात देखील हेल्थ मिनिस्ट्रीच्या माध्यमातून मी वारंवार याचा पाठपुरावा करत असते। आपण म्हणाला तसं आता आदिवासी भागातही त्या बाबतीत विशेष करून ज्या योजना असतील, ज्या काही गाववाड्यापर्यंत पोहोचल्या नाहीत, पोहोचणं गरजेचं आहे, त्यावर विशेष भर दिला जाईल आणि ओव्हरऑल सगळ्याच स्कीमच्या माध्यमातून कुपोषण फक्त एका बालकापुरती मर्यादित नाही आहे, तर त्या परिवाराच्या पण काही अडचणी असतात का, त्यासाठी त्या परिवाराला सपोर्ट देणं, मग आवास योजना माध्यमातून असेल किंवा जल जीवन मिशनच्या माध्यमातून असेल। मध्यंतरी WHOच्याच एका रिपोर्टने सांगितलं की जल जीवन मिशनमुळे सुद्धा जे स्वच्छ शुद्ध पाणी पोहोचवलं जातं त्यामुळे इन्फेक्शनचं प्रमाण कमी झालं किंवा कुपोषणाच्या बाबतीत लहान मुलांच्या बाबतीत एक चांगला रिझल्ट त्या स्कीममुळे मिळाला आहे। मला वाटतं अशा अनेक सगळ्या योजनांचा विचार करता कुपोषणाच्या बाबतीत सुद्धा ह्या सगळ्या दृष्टीने ह्या विषयाला सोडवणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी जनजागृती आणि विशेष करून त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या योजनाचं इम्प्लिमेंटेशन यावर विशेष भर देण्यात येईल। केंद्र आणि राज्याकडून कोणीपर्यंत पोहोचत नाही का, त्यामुळे दर वाढतोय नाही, या बाबतीत म्हणजे मी पंतप्रधानांचे पुन्हा एकदा आभार मानते मोदीजींचे की कोविडसारख्या संकट काळामध्ये 80 कोटी जनतेला राशन देण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा इतका चांगला परिणाम झाला की आज एवढ्या संकट काळात राशन घरोघरी पोहोचत होतं आणि त्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी आहे, एक
सिस्टीम आहे की ज्या माध्यमातून तुमच्या काही तक्रारी असतील, जसं तुम्ही म्हणालात की कुठे काही पोहोचत नसेल, तक्रारी असतील तर त्या तक्रारींचं निवारण करण्याची सुद्धा यामध्ये सुविधा आहे. आणि आजसुद्धा परत एकदा सरकारने पुढच्या 5 वर्षांसाठी गरीब कल्याण अन्न पुरवठ्यासाठी गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून हा निर्णय घेतला आणि परत 80 कोटी जनतेला हे अन्नधान्य पुरवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला. आज एकीकडे बाकीच्या देशांमधली परिस्थिती पाहिली तर काही देश रस्त्यावर येऊन त्यांच्यामध्ये वाद होत आहेत. राशनची पुरवठा करणं त्या देशासाठी कठीण आहे. त्या देशांच्या मानाने आज आपला देश 80 कोटी जनतेला फ्री राशन पुरवण्यासाठी पुढाकार घेतो. मला वाटतं एक चांगलं गुड गव्हर्नन्सचं हे उदाहरण आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच कुपोषणमुक्तीसाठी सुद्धा ही योजना खूपच महत्त्वाची आहे आणि उपयोगी आहे. नक्कीच आपल्या राज्यासाठी, जिल्ह्यासाठी, नाशिक जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा, गौरवाचा क्षण आहे आणि मी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनापासून आपल्या माध्यमातून धन्यवाद देते की आमच्या जिल्ह्याला एक आदिवासी बहुल जिल्हा म्हणून काम करत असताना जो अनुभव आहे त्या माध्यमातून नक्कीच या जबाबदारीमुळे नवीन राज्यमंत्री म्हणून ट्रायबल अफेअर्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून जे डेव्हलपमेंटसाठी जे कामं आहेत ते कामं करण्याची नवीन जबाबदारी दिली. मी आभार मानते आणि एक महिलांच्या दृष्टीने मी म्हणेल की हा खूप मोठा आणि आमच्यावर विश्वास दाखवला, सार्थ ठरवत तो विश्वास. बेटी बचाओ बेटी पढाओ हा फक्त नारा नाही, हे फक्त भाषण नाही तर कृतीतनं करणारे पंतप्रधान आम्ही बघतो आणि नक्कीच त्यांच्या विश्वासाला न्याय देत आम्ही देखील झटून काम करणार. आणि आज पूर्ण देशामध्ये जे 10 कोटीपेक्षा जास्त आदिवासी बहुल संख्या आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आज जे कामं चालू आहेत, जी भारत विकसित यात्रा, संकल्प यात्रा जी आमची चालू आहे ती ह्या पूर्ण आदिवासी गाव वाड्यापाड्यांवरनं चालू आहे. आजसुद्धा पंतप्रधान साहेबांनी संवाद साधला अनेक शेतकऱ्यांशी, युवा महिलांशी. तर मला वाटतं आदिवासी भागाला न्याय देणं आणि त्या माध्यमातून काम करणं हे असे पंतप्रधान आहेत की 70 वर्षात पहिल्यांदा भगवान बिरसा मुंडांच्या जन्मस्थळी जाऊन, त्या गावी जाऊन तिथे नतमस्तक होणारे पंतप्रधान आम्ही बघतो. मला वाटतं हा आदिवासींचा गौरव आहे, हा सन्मान आहे. 15 नोव्हेंबर जनजाती गौरव दिवस साजरा करणं हा देखील आमच्या सगळ्यांसाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे. आणि असे अनेक योजना या काळात गेल्या 9 वर्षात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आल्यात. बजेट देखील आदिवासी भागाचं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नक्कीच याचा फायदा आपल्याही जिल्ह्यात, आपल्या गाववाड्यापर्यंत नेण्यासाठी काम करणार. कुठेतरी कांद्याचे दर देखील कोसळले आहे. शेतकऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक केली अशी तीव्र भावना शेतकऱ्यांकडून थेट वापरण्यात येते. नाही, असं मी तर मी शेतकऱ्यांचीच लेक म्हणून मी या भूमिकेतनंच बघते आणि माझ्याही घरी शेती आहे. माझ्याही शेतीमधल्या भावना मी समजू शकते की नक्कीच शेतकऱ्यांवर अनेक संकटं आली आहेत. आपण बघितलं असेल, गारपीट झाली असेल, दुष्काळाच्या छटा आल्या असतील. तर या माध्यमातून आज आम्ही जर पोहोचतो आहेत कुठेतरी पुढे, तर त्या बाबतीत केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मदतीलाच धावून आलं आहे. आपण बघितलं असेल की लाल कांदा यापूर्वी कधी खरेदी होत नव्हता, तो देखील या सरकारच्या काळात खरेदी झाला. माझ्या एवढ्याच या माध्यमातून विनंती आहे की सरकार या बाबतीत सकारात्मक आहे आणि यावर फेरविचार करावा, यासाठी माझं बोलणं झालेलं आहे. बघा, या बाबतीत मी यापूर्वी सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत असेल तेव्हा सरकारने कांद्याच्या बाबतीत सकारात्मकताच दाखवली आहे. आणि याच्याही आधी सरकारने कांदा खरेदी केला, एक चांगला भाव पण जाहीर केला होता. त्या माध्यमातून कांदा खरेदी देखील झाला. नक्कीच सरकार यावर लक्ष ठेवून आहे. कांद्याचे भाव असतील किंवा शेतकऱ्यांप्रती मदत असेल तर सरकार यावर नक्कीच फेरविचार करेल आणि आपण जसं म्हणालात तर वेळ आली तर सरकार त्यावर तोडगा नक्की काढेल. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात येतो, अशा ज्या भावना आहेत त्या शेतकरी व्यक्त करतायत. जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा शेतकऱ्याच्याच याच्यावर आसूड ओढला जातो, अशी देखील प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेली आहे. काय वाटतं? नाही, हे बघा, आपला देश कुठल्या निवडणुका या देशात इतका मोठा देश आहे की इथे कुठल्या निवडणुका चालूच असतात. तर
याच्यापूर्वीही काही निर्णय घेण्यात आले होते एक्सपोर्टच्या संदर्भात, परंतु निवडणुकीशी त्याचा कधीही सरकार संबंधही लावत नाही आणि त्याचा काही विचारही तसा नसतो. हे जेव्हा जेव्हा काही सर्वे असतात किंवा काही रिपोर्ट्स असतात त्यानुसार कधीकधी हे निर्णय होतात, परंतु आता जो निर्णय झालेला आहे नक्कीच शेतकऱ्यांच्या या भावना, आपण म्हणालात तसं शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या पोहोचवल्या आहेत आणि त्यावर सरकार नक्की फेरविचार करेल. याबाबत काल चांगली चर्चा झाली आणि त्या माध्यमातून पियुषजी गोयल यांनी सुद्धा मी जेव्हा पत्र दिलं, जेव्हा माझी भेट झाली, चर्चा झाली, तेव्हा त्यांनी देखील सांगितलं की याच्यापूर्वी आपण शेतकऱ्यांना सातत्याने मदतच करत आलो आहोत आणि यावेळेस देखील करू. नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री असतील, माझं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा माझंही काल बोलणं झालं आहे. त्यांनी देखील या बाबतीत नक्कीच आम्ही पण संवाद करत आहोत आणि याच्यापूर्वी देखील अशा बाबतीतल्या निर्णय घेत असताना किंवा आपल्या भागातनं नेहमीच पाठपुरावा झालेला आहे आणि तुम्ही म्हणतात तसं ती मीटिंग पण होईल, ती चर्चाही होईल आणि त्या बाबतीत सरकार नक्कीच काहीतरी तोडगा काढेल असे तरी आम्हाला सकारात्मकता दिसते. आदिवासी उतरण्यात आहेत, या कांदा प्रश्नावरती आंदोलन करणार आहेत अशी माहिती मिळते. नाही, या बाबतीत मी तर माझी नेहमी हीच भूमिका असते की कधी राजकीयदृष्ट्या आम्ही याच्याकडे बघत नाही, तर आपल्याला शेतकऱ्यांना वेळोवेळी या माध्यमातून मदत कशी करता येईल म्हणून आम्ही ह्या बाबीकडे बघत असतो. आणि मी सुद्धा सातत्याने गेल्या 5 वर्षात जेव्हा जेव्हा कांद्याच्या बाबतीत अडचणी आली असतील तेव्हा मी जेव्हा मंत्री महोदयांकडे, पियुषजी गोयलांकडे गेली आहे तेव्हा त्यांनी खूप मदत केली आहे. म्हणजे आधी जेव्हा मी नुकतीच खासदार झाली तेव्हाही कांद्याच्या एक्सपोर्टवर बॅन होतं, पण जसं मार्केट वाढायला लागलं आणि आम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला, त्यांनी माहिती घेतल्यानंतर ती निर्यात लगेच खुली पण करण्यात आली. त्यानंतर कोविडच्या काळात देखील आमच्या शेतकऱ्यांच्या गाड्या अडवल्या होत्या, तेव्हा देखील सरकारकडनं चांगली मदतच झाली. मला वाटतं जेव्हा लाल कांद्यासारखा प्रश्न असेल, जे कधी खरेदी होत नव्हती, ती पण खरेदी करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतला. मला वाटतं या बाबतीमध्ये राजकारण न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हेच आमचं सगळ्यांचं धोरण आहे आणि यासाठीच मी देखील काल माननीय पियुषजी गोयल यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा देखील केली आणि त्यांनी देखील सांगितलं यामध्ये सरकार शेतकऱ्यांबरोबर आहे, या बाबतीत फेरविचार होईल आणि त्या पद्धतीने सरकार काम करते. महाराष्ट्रात कुपोषणचं सरकार उस पर विचार कर रही है, लेकिन किसानों को अच्छा दाम मिले, किसानों को अच्छा दाम मिलने के लिए इसके पहले भी भारी मात्रा में खरीद हुई है, लाल प्याज की भी खरीद हुई है और एक प्राइस भी देके सरकार ने प्याज खरीद भी की थी. मुझे लगता है सरकार इसमें ज़रूर कुछ न कुछ निकालेंगे और फिर एक बार किसानों के हित में ये निर्णय भी होगा. कुछ लोगों का कहना है कि जो चुनाव है उसको नजर रखते हुए ये निर्णय लिया गया. देखिए, भारत हमारा ऐसा देश है, ये लोकतंत्र का देश है. इस देश में लगातार आपने देखा होगा कि चुनाव कहीं ना कहीं किसी न किसी राज्यों में, किसी न किसी ज़िले में चलती है. मुझे लगता है कि ऐसे निर्णय कभी मोदी जी की सरकार ने चुनाव के दृष्टि से लिए नहीं है. आपने भी देखा कि पिछली मंथ में भी कुछ निर्णय हुए एक्सपोर्ट को लेके, जो कि कुछ राज्यों में चुनाव थे. तो मुझे नहीं लगता है कि ये चुनाव के लिए लिया गया निर्णय है. ये तो सरकार का एक काम होता है कि जो सबको स्टेबलाइज की दृष्टि से देखना, और सरकार की भावना रहती है कि सभी को हम साथ लेके चलें. किसानों को हमेशा से ही मंत्रालय ने मदद की है और मुझे लगता है इस बार भी सकारात्मकता से निर्णय होगा.